सोलापूरमध्ये वाळू तस्करांनी केवळ आणि केवळ स्वतःच्या फायद्यासाठी आगळी बंधारा फोडला। यामुळे हजारो लिटर्स पाणी हे कर्नाटकात वाहून चाललंय। याची तक्रार खरं तर अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे, परंतु कारवाई अद्याप काहीच झालेली नाहीये। भीमा नदीवरच्या आळगी बंधाऱ्याचं पाणी धो-धो करत कर्नाटकात चाललंय। शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागलाय। 5 वर्षांनंतर भरलेला बंधारा वाळू माफियांनी फक्त स्वतःच्या हितासाठी रिकामा केला आणि तोही एका रात्रीत। अर्थात वाळू उपशाची माहिती तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदारांपासून ते अगदी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच दिली होती, पण कुणीही कारवाई करण्याची हिम्मत दाखवली नहीं। मुख्यमंत्री के हमें हाथ जोड़ के बोलते हैं, हम मुख्यमंत्री साहब को हमारा पानी प्लेट भर के देना और वाड़ी क्या चालू है ये बंद करना। ये बालू का टेंडर देने ही नहीं, देने का नहीं। रात भर पानी बालू मारते इधर तलाटी को बोले, हमें सर्कल को बोले, तहसीलदार को बोले और कलेक्टर को हमें SMS भेजे है और तहसीलदार को भी दे है। सबको हमें हमारा नाम से भेजा है, सीधा हमारा नाम बोलो बोल के बोले। धारसंग शेगावचा वाळू ठेका हनुमंत पाटील या ठेकेदारानं 21 कोटीला घेतला, पण प्रशासनाने अजूनही वाळू उपशाला परवानगी दिलेली नाही। मात्र तरीही रात्रंदिवस बेकायदा उपसा सुरूच असतो। अधिकारी थंड असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते थेट हायकोर्टात पोहोचलेत। हजारो करोड रुपयाचा हिशोब करताना गणित जुळत नाही, एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे वाळू माफियाने केलाय। ह्याला सर्वस्व जबाबदार सोलापूर जिल्ह्यातले महसूल खातं, जिल्हाधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी, महसूल हे सगळे, तहसीलदार, प्रांत, PI, पोलीस हे सगळे संगनमत करून वाळू उपसा करतात। ऍक्च्युली मला असं वाटतं की जे वाळू तिथून उपस्थिती आहे ती खरोखर वाळू माफिया ही अधिकारी वर्ग आहे। काल मुख्यमंत्री अक्कलकोट नगरपालिकेचा प्रचार करत होते, त्यानंतर लगेचच वाळू माफियांनी डाव साधला। आता सगळे वाळू ठेके रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे, ज्यावर अधिकारी फक्त बघू करूच्या भूमिकेत आहेत। इतनी पाणी केलेलं आहे, पाणी सोडलेलं आहे खरं आहे, त्यात काय हे नाही। पाणी सोडलेलं आहे, त्याप्रमाणे पाणी केले आणि त्याबाबत इरिगेशन डिपार्टमेंटला सुद्धा आता सूचना द्यायच्या आहेत। आम्ही प्रांतसाहेबांना फोनवरून त्याप्रमाणे सांगितलेलं आहे। कुणी केलं याचं नाव अजून काही पुढे आलेलं नाही, तर गावात सुद्धा तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे वाळू माफियांनी केलं असं त्यांचं म्हणणं आहे। तर अजून त्यांनी पण नक्की कुणी सांगितलेलं नाही गावात, तरी सुद्धा याबाबत तपासणी आम्ही करत आहोत। 3 वर्षांच्या सलगच्या दुष्काळानंतर लोकांनी पाणी साठवलं, वाळू माफियांनी ते कर्नाटकात सोडलं। आता शेतकरी थेंब थेंब पाण्यासाठी मोताद होणार आहे आणि वाळू माफिया तर या क्षणापर्यंत मोकाटच आहेत। शिवकुमार पाटील सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, सोलापूर।